त्यानंतर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन होईल, ज्यामुळे ताण येत नाही। या सर्व गुंतागुंत केवळ आपल्या वजनाशी संबंधित असतील आणि जेव्हा ते जोडले जातील तेव्हा ते आपल्याला समस्या देतील। नमस्कार, माझे नाव हिमांशु धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मुळात एक विषय आहे जो बहुधा सर्वांची चिंता आहे की माझे वजन वाढलं तर मी वंध्य होणार नाही। त्यामुळे हे अतिशय गुंतागुंतीचे आहे, कारण मी असं म्हणत नाही की जर तुम्ही लठ्ठ होत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही। जर तुम्ही लठ्ठ होत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होईलच असं नाही। असे होते की आपल्या संप्रेरक असंतुलनामुळे आपण लठ्ठ होत आहात। त्यामुळे कारण वेगवेगळी असू शकतात। त्यामुळे जर तुमचे वजन अचानक वाढत असेल तर एकदा तुमच्या हार्मोन्सची किंवा हार्मोनल टेस्टची टेस्ट करून घ्या। हार्मोनल परख आवश्यक आहे, कारण आपल्या संप्रेरकांना आपण आपल्या शरीरातून काय करत आहोत हे माहीत असले पाहिजे। आणि जर आपण आपल्या दैनंदिन दिनक्रमात आपल्या सुस्त जीवनशैलीमुळे लठ्ठ किंवा आळशी होत असाल तर ते खरंच तुम्हाला बिघडवू शकतात की नाही त्याबद्दल बोलूया। बघा, एक गोष्ट घडली आहे की आपण अचानक वजन वाढवलं आहे। जसे की समजा मी 1-2 महिन्यात अचानक इतके वजन वाढवले आहे। मी फ्लूबी झालो आहे। त्यामुळे पुरुष शरीर म्हणून मला यात काही अडचण येऊ शकते। समजा मी अचानक वजन वाढवलं तर मला नक्कीच काही प्रॉब्लेम होईल। तर मला येथे काय करायचे आहे ते म्हणजे मला एकदा माझ्या हार्मोनल चाचणीची चाचणी घ्यावी लागेल, ज्यामध्ये हे स्पष्ट आहे की माझे हार्मोन्स माझ्या शरीराच्या बाजूने किंवा माझ्या विरोधात जात आहेत। जर ते माझ्या विरोधात जात असेल तर त्यावर उपचार व्हायला हवे किंवा त्यासाठी अन्य मार्गाने काम केले पाहिजे। ही वेगळी गोष्ट आहे। पण जिथे मी आयुष्यभर निरोगी होतो तिथे अचानक माझ्या सुस्त जीवनशैलीमुळे मी इतका आळशी झालो की मी चष्मा ठेवणे बंद केले। मी माझे काम करणं बंद केलं। मी चालणं थांबवलं। त्यामुळे मी तिथे लठ्ठ होत चाललो आहे। त्यामुळे आता मला काही प्रॉब्लेम होईल की नाही? होईल। हे आपल्याला खरोखर एक समस्या देईल। हे आपल्याला समस्या देईल कारण आपण आपला सर्व व्यायाम किंवा शारीरिक क्रियाकलाप थांबवले आहेत। आणि जेव्हा ते थांबवले जाईल तेव्हा ते आपल्याला बक्षीस देईल। आज ना उद्या तुम्हाला बक्षीस मिळेल। आता त्यात काय होऊ शकतं? बघा, ही साधी गोष्ट आहे। जर मला माझे हात पाय हलवता येत असतील तर शारीरिक हालचालीमुळे मी माझे हात पाय हलवू शकतो। जर एखाद्या दिवशी मी माझे हात पाय हलवणे बंद केले तर ते पातळ होतील। त्यांना जीवनशक्तीचा प्रवाह मिळत नसल्याने ते पातळ होतील। ते प्राणशक्तीचा वापर करत नाहीत आणि आपल्या शरीराची खूप चांगली घटना घडते। जिथे काम नाही तिथे जेवणही पाठवू नका। समजा आज माझे पाय काम करत नसतील किंवा माझा एक पाय काम करत नसेल तर काही काळानंतर तो अन्न पाठविणे बंद करेल, कारण त्याला ऊर्जेचा वापर करणारा भाग किंवा जागा नसते। त्यामागे एक लॉजिक आहे। जर माझा अवयव कार्य करत नसेल तर मी ऊर्जा पाठविणे बंद करीन आणि मग मी ते गोळा करायला सुरुवात करेन। कशाला गोळा करायचे? कारण मला कधीतरी वाईट वेळी त्याची गरज पडेल। त्यामुळे लठ्ठ लोकांचे हातपाय पातळ होतात, पण शरीराचा खालचा भाग किंवा शरीराचा हा भाग पसरतो, कारण आपली ऊर्जा येथे वापरली जात नाही। जिथे ऊर्जेचा वापर होत नाही त्या ठिकाणी साठवणूक सुरू होईल आणि ती देणे बंद होईल। आणि जेव्हा ते देणे बंद होईल तेव्हा अनेक समस्या सुरू होतील। मग हळूहळू तू झोप म्हणायला सुरुवात करशील। मग हळूहळू तुम्हाला अधिक गुंतागुंत होईल आणि मग शरीराला कळेल की जेव्हा ही शारीरिक क्रिया समान नसते तेव्हा त्याच्यासोबत ताण येतो। तणाव मानसिक ताण म्हणून येईल, कारण जेव्हा आपण कोणतेही काम करत नसतो तेव्हा आपण फक्त ताण घेत असतो। ही एक सामान्य गोष्ट आहे। आपल्याकडे काही काम नसेल तर आपण एकच काम करू शकतो। आपण विचार करू शकतो आणि घाबरू शकतो किंवा घाबरू शकतो। जेव्हा आपण त्याबद्दल विचार करतो तेव्हा ते आपल्याला घाबरवते आणि आपल्याला भीती देते। आणि जेव्हा ती भीती आणि चिंता दोन्ही बनतात तेव्हा आपल्या ग्रंथी हळूहळू शांत होऊ लागतात। आणि त्यातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे पिट्यूटरी ग्रंथी। पिट्यूटरी ग्रंथीचे काम सर्व ग्रंथी चालविणे आहे। आता ते तिथेच मागे पडू लागेल, हळूहळू बसू लागेल आणि जेव्हा ते बसू लागते तेव्हा तुमचे हार्मोन्स अशा गडबडीत येतील ज्यामुळे तुम्ही जितके फॅट आहात तुम्ही डबल फॅट व्हाल। आता तो लठ्ठपणा तुमच्यासाठी एवढी मोठी समस्या असेल की सर्व काही तुमच्या अडचणीत निर्माण होईल। मग हळूहळू तुम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न कराल, पण ते थांबणार नाही।
त्यामुळे जर तुम्ही आज गोष्टी दुरुस्त केल्या तर तुम्हाला भविष्यात हा चेहरा कधीच पाहावा लागणार नाही. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही कोणतेही अन्न शरीराजवळ ठेवता तेव्हा त्यात ऊर्जा वापरण्याची यंत्रणा असते. आता जेव्हा तुमच्या शरीराचे वजन जास्त असेल किंवा त्याने स्वतःमध्ये एवढी ऊर्जा साठवली असेल, तेव्हा तुम्ही खात असलेली काही ऊर्जा हळूहळू बाहेर काढेल. नाहीतर तुम्हाला आणखी काही त्रास होईल. उदाहरणार्थ, कालांतराने आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, जसे मधुमेह, रक्तदाब. कारण शरीराला काय करायचे आहे हे समजण्यात अडचण येत आहे. शरीर काहीतरी मागत आहे आणि काय द्यायचे हे समजत नाही. त्यामुळे तिथे गुंतागुंत आणखी वाढते. त्यामुळे मधुमेह, बीपी लहान वयातच लवकर येतील. त्यानंतर आपल्याकडे सुरुवातीच्या वयात ईडी असेल. इरेक्टाईल डिस्फंक्शन, जे टेन्शनमध्ये येत नाही. या सर्व गुंतागुंत केवळ आपल्या लक्षणाशी संबंधित असतील आणि जेव्हा ते जोडले जातील तेव्हा ते आपल्याला त्रास देतील. म्हणूनच जर तुमच्याकडे शारीरिक हालचालींची कमतरता असेल तर आजपासूनच कोणताही व्यायाम सुरू करा. किंवा तुम्हाला काही समजत नसेल, ज्यात तुम्हाला खूप इंटरेस्ट असतो, पोहण्यासारख्या कोणत्याही शारीरिक क्रियाकलापाप्रमाणे. जर तुम्ही आतापर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला नसेल तर आजपासूनच स्विमिंग क्लासेस घेण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला धावायला आवडत असेल तर हळूहळू धावायला सुरुवात करा. व्यायामात ज्या गोष्टीचा आनंद मिळतो ती गोष्ट आता आजच आत्मसात करा, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीही अशा टप्प्याला सामोरे जावे लागत नाही जिथे तुमची तब्येत तुमच्यापासून दूर जात आहे आणि तुम्ही त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत आहात पण ते पकडले जात नाही. म्हणून मी म्हणतो, जर तुम्ही लठ्ठ होत असाल तर स्वतःवर काम करा. आम्ही याची भेट घेऊ. पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार.